चाळीसगाव विधानसभा निवडणूक प्रचारानंतरचं राजकीय सखोल विश्लेषण। व्हिडिओ थोडी मोठी आहे, मात्र संपूर्ण व्हिडिओ पाहावी ही विनंती। महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होत आहे। लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक असो, या निवडणुकीला लोकशाहीचा उत्सव म्हणून मानलं व बघितलं जातं। मात्र अलीकडच्या 10 वर्षांमध्ये लोकसभेची किंवा विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव त्या ठिकाणी राहिला की नाही, राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही। कारण सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करताना लोकांचा जो काही दृष्टिकोन त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, सर्वसाधारण मतदाराच्या मनामध्ये जे काही शंका कुशंका निर्माण झालेल्या आहेत, त्या सर्व शंका कुशंकाच्या पार्श्वभूमीवर यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे। चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ ज्याचं प्रतिनिधित्व पहिल्यांदा 1962ला मोतीराम भाऊंनी केलं, त्यानंतर सतत 4 वेळा दादासाहेब डी चव्हाण यांनी या चाळीसगाव तालुका विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। त्यानंतर वासुदेव चांगरे असतील, ईश्वर जाधव असतील, साहेबराव घोडे यांनी जवळपास 3 वेळा या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं। नंतर राजू देशमुख यांनी 2009 मध्ये या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं। नंतर उन्मेष पाटील यांनी या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं आणि आता सर्वसाधारणतः 2019 मध्ये मंगेश चव्हाण या तालुक्याचे आमदार झाले आणि त्यांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे। या सगळ्या प्रतिनिधींच्या कार्यकाळामध्ये चाळीसगाव तालुक्याचा किती विकास झाला, या तालुक्याचे किती प्रश्न सुटले, सिंचनाचे प्रश्न किती सुटले, या तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांना किती रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झाला, या तालुक्यामध्ये किती उद्योग आले, अशा अनेक प्रश्नांवर गेल्या काही दिवसापासून चर्चा होत आहे। आजचे जे काही विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत, मंगेश चव्हाण यांनी जो काही दावा केलेला आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये सर्वात जास्त विकास कामे मी केलेली आहेत, विकास कामांसाठी मी मोठ्या प्रमाणावर निधी आणलेला आहे। अर्थात त्यांनी जो निधी आणण्यासंदर्भातला जो दावा केलेला आहे, तो दावा कोणी नाकारणार नाही। मंगेश चव्हाण हे पहिले या तालुक्याचे आमदार आहेत की त्यांनी सर्वाधिक निधी या तालुक्यासाठी आणलेला आहे। त्यांनी जी काही कामे केली, ती कामे अलीकडच्या 3, 4, 5 महिन्यामध्ये लोकांनी पाहिली, अनुभवली। त्या कामांच्या संदर्भात आपल्याला काही म्हणायचं नाही, परंतु त्यांनी काही केलेली कामे हे निश्चितपणे लक्षवेधी आहेत। त्याबद्दल कुणालाही काही म्हणायचे किंवा हरकत घेण्याचं कारण नाही। उन्मेष पाटील यांनी या तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना या तालुक्यामध्ये अनेक विकास कामे केली। त्यांनी सिंचनाच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं। या ठिकाणी त्यांनी जी काही कामं केली ती देखील लक्षवेधी ठरलेली आहे। एक उच्च शिक्षित प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी म्हणून तालुका या ठिकाणी त्यांच्याकडे पाहत होता आणि त्यांनी या तालुक्याला न्याय देण्याची भूमिका निश्चितपणे घेतलेली आहे। परंतु नंतरच्या काळात देखील त्यांना या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा होती, परंतु त्यांच्या संदर्भामध्ये जो काही राजकीय कट त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी केला आणि त्यातून त्यांना या तालुक्याचं पुन्हा प्रतिनिधित्व करता आलं नाही। त्यांना लोकसभेत जावं लागलं। अर्थात लोकसभेत गेल्यानंतरही त्यांनी
जळगाव लोकसभा मतदारसंघाला न्याय देण्याची भूमिका चांगल्या प्रकारे घेतलेली आहे। अर्थात जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी काम करतो तेव्हा त्याच्या जमेच्या बाजू जेवढ्या असतात तेवढ्या इतरही बाजू असतात का ज्या बाजूच्या अनुषंगाने त्यांच्यावर चर्चा टीका त्या ठिकाणी होते। राजीव देशमुख हे असे लोकप्रतिनिधी या तालुक्याला मिळाले का ज्यांनी दादासाहेब डी चव्हाण यांच्याच कामाचा वारसा या ठिकाणी जपला। या तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी प्रामुख्याने कुठेही वाद होईल किंवा या तालुक्यामध्ये जातीय तणाव निर्माण होईल, गटबाजी होईल, अशा प्रकारचं कोणतेही काम त्या ठिकाणी त्यांनी केलं नाही। आणि म्हणून त्यांच्या कार्यकाळामध्ये या तालुक्यामध्ये जातीय सलोखा नेहमी अबाधित राहिला। सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी बरोबर घेऊन काम केलं। विकासाची अनेक कामं त्यांनी केली। जी कामं त्यांनी केली मात्र त्या कामांच्या संदर्भात त्यांनी कधीही जाहिरात केली नाही। एक चांगले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे आजही चाळीसगाव तालुका पाहतो। कैलासवासी अनिल दादा यांच्या कामाचा आणि विचाराचा वारसा त्यांनी त्या ठिकाणी जपला। आणि दुर्दैवाने त्याच्यानंतर ते जेव्हा दुसऱ्यांदा निवडणुकीला उभे राहिले तेव्हा त्यांचा जो काही पराजय त्या ठिकाणी झाला त्यामागची जी काही कारणं आहेत ती कारणं राजकीय सामाजिक असू शकतात। जातीय समीकरणं आली, जातीवाद निर्माण झाला आणि त्यातून राजीव देशमुख यांचा त्या ठिकाणी पराभव झाला। पहिल्यांदा राजीव देशमुख यांचा जेव्हा पराभव झाला त्यानंतर उन्मेष पाटील या तालुक्याचे आमदार झाले। सर्वाधिक मतं म्हणजे जवळपास 10 ते 12 हजार मताने त्या ठिकाणी राजीव देशमुख यांचा पराभव झाला। परंतु हा तालुका भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे असा जो काही दावा सतत केला जातो त्या दाव्याशी सहमत असण्याचं कोणतेही कारण नाही। कारण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जी काही मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना जी काही मतं मिळाली, मग ते घोडे सरांच्या कार्यकाळातली असो, उन्मेष पाटील यांच्या कार्यकाळातली असो, मंगेश चव्हाण यांच्या कार्यकाळातली असो, ती मतं जर पाहिली तर हा तालुका भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे असं म्हणता येणार नाही। सर्वसाधारणतः ईश्वर जाधव त्या ठिकाणी आमदार होण्यापूर्वी हा तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला होता। आज परिस्थिती बदललेली आहे। आता उद्याची जे काही मतदान होणार आहे त्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर बोलायचं झालं तर एकेकाळचे दोघे जिवलग मित्र उन्मेष पाटील आणि मंगेश पाटील एकाच नाण्याच्या दोन बाजू अशा प्रकारचं बोललं जात होतं, सांगितलं जात होतं। आज या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मंगेश चव्हाण निवडणूक लढवत आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उन्मेष पाटील त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे। हे दोघे एकेकाळचे जिवलग मित्र, एकाच नाण्याच्या दोन बाजू असं त्यांच्या संदर्भात, त्यांच्या मैत्रीच्या संदर्भात बोललं जात होतं। खरं म्हणजे मंगेश चव्हाण यांना राजकारणामध्ये आणण्याचं काम, त्यांची राजकीय ओळख करून देण्याचं काम हे उन्मेष पाटील यांनी केलं असं जे काही म्हटलं जातं त्यात तथ्य नाही असं मुळीच नाही। परंतु राजकीय चित्र बदललं आणि आज जी काही निवडणूक होत आहे, गेल्या 2009 नंतर आणि त्यात प्रामुख्याने 2014 नंतर, म्हणजे 2009ला नाही पण 2014 नंतर ते आज पाव येतो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने प्रचाराची जी काही दिशा त्या ठिकाणी आपण पाहिली तर मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा किंवा विकासाच्या कामांच्या संदर्भात चर्चा करण्यापेक्षा प्रामुख्याने
व्यक्तिगत टीका, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं, अशा प्रकारचं चित्र या तालुक्यात मागच्या निवडणुकीत आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. खरं म्हणजे जर हा लोकशाहीचा उत्सव आहे, आपण मतदारांना सामोरं जात आहोत, आपण मताचं दान त्यांच्याकडे मागत आहोत आणि अशा वेळी मतदारांपुढे जाताना प्रामुख्याने तालुक्याच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला पाहिजे, तालुक्याच्या विकासाच्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे. परंतु या निवडणुकीमध्ये एकमेकाची बदनामी करण्यापर्यंतची जी टोकाची मजल गेली आहे ती मतदारांना कितपत भावते हे आज सांगता येणार नाही. 23 तारखेला त्या संदर्भात आपल्याला जो काही निकाल येईल त्यातून दिसून येईल. परंतु एक गोष्ट नक्की की पूर्वीच्या जे काही विधानसभेच्या असो लोकसभेच्या निवडणुका असो, पैशाचा वापर हा जवळपास होतच नव्हता. ग्रामीण भागात असो का शहरी भागामध्ये असो, मतदारांच्या अपेक्षा असायच्या की आमच्या मतदारसंघामध्ये किंवा आमच्या भागातला विकास झाला पाहिजे, आमचे जे काही प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे. परंतु आता परिस्थिती बदलली. लोकप्रतिनिधीकडे पाहताना मतदार असं म्हणतो की यांनी सत्तेवर असताना कोट्यवधी रुपये कमवले आणि त्यामुळं मतदारांना देखील काही अपेक्षा निर्माण झाल्या. त्या निर्माण करायला किंवा मतदान जे काही विकलं जातं त्या गोष्टीला मतदार जबाबदार नाही, तर बदलत्या परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी जबाबदार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून गेल्या 15-20 दिवसापासून आपण पाहतो की जे काही लोकप्रतिनिधी म्हणजे उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. काही अपेक्ष उमेदवारांनी त्या ठिकाणी पाठिंबा अपेक्ष उमेदवारांनी त्या ठिकाणी माघार घेतली आणि मंगेश चव्हाण यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला. काही माघार घेतलेल्या उमेदवारांनी सांगितलं की मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. ठीक आहे, जे काही घडलं ते घडलं. परंतु जेव्हा मतदानाची दिवस जसा जसा जवळ येतो तसं तसं प्रशासनावरचं टेन्शन वाढतं, मतदारांचंही टेन्शन वाढतं. मतदानाला जावं की नाही अशी परिस्थिती त्यांच्यासमोर निर्माण होती. यावेळी प्रथमच असं घडलंय की जळगाव जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या कालावधीमध्ये प्रचारादरम्यान अपक्ष उमेदवारांना 2 गोळीबाराच्या घटना झाल्या. चाळीसगाव तालुक्यामध्ये देखील जरी अशा घटना घडल्या नसल्या तरी जी परिस्थिती आज आपण पाहतो ती तणावपूर्ण परिस्थिती आहे. तेव्हा काय घडेल हे सांगता येणार नाही. असं असलं तरी या तालुक्यामध्ये आजही चांगल्या पद्धतीनं ही प्रक्रिया पार पडावी यासाठी जी काही भूमिका प्रशासनाने घेतली आहे, निवडणूक यंत्रणेने घेतली आहे, त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद दिला पाहिजे. पोलीस यंत्रणेने देखील या ठिकाणी चांगलं काम केलं आहे. परंतु पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला आहे. जी काही 2-3 दिवसामध्ये गोष्टी कानावर आलेल्या आहेत त्या पाहिल्यानंतर कोट्यवधी रुपयाची उधळपट्टी या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. जर जेव्हा पैशाचा वापर होतो, मतदान विकत घेतलं जातं, आमिष दाखवलं जातं, त्यावेळेस लोकप्रतिनिधीकडून ज्या काही अपेक्षा मतदारसंघाच्या संदर्भात लोकांच्या असतात त्या पूर्ण होतील असं वाटत नाही. तरी देखील या गोष्टीवर काही फार खोलात जाऊन चर्चा करण्यापेक्षा बदलत्या परिस्थितीत निर्माण झालेली जी काही भूमिका आहे मतदारांची आणि प्रामुख्याने उमेदवारांची, या दोघांच्या भूमिका एकमेकाला पूरक आहेत असं मला वाटत नाही. परंतु या निमित्ताने मला असं वाटतं की मतदारसंघाचा विकास होणं हे अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून जातो तेव्हा त्याला मी या तालुक्याचा प्रतिनिधी आहे, एका जातीचा, धर्माचा आणि समूहाचा प्रतिनिधी नाही.
पण यावेळेस मतदान घेताना जाती धर्माचा त्या ठिकाणी आधार घेतला जात आहे. वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी आमिष दाखवलं जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या अनेक योजनांना मी तुम्हाला एवढा पैसा देईल, तेवढा पैसा देईल असं सांगितलं जात आहे. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी यापूर्वी बी निवडणुका झाल्या. दादासाहेब डी चव्हाण निवडणूक लढले, पैशाचा वापर झाला नाही. घोडेसर निवडणूक लढले, पैशाचा वापर झाला नाही. राजीव देशमुख निवडणूक लढले, पैशाचा वापर झाला नाही. चांगरे निवडणूक लढले, पैशाचा वापर झाला नाही. ईश्वर जाधवने निवडणूक लढले, पैशाचा वापर झाला नाही. पण अलीकडच्या ह्या 2014 नंतर निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणावर पैशाचा वापर त्या ठिकाणी केला जात आहे ना. आता तर मतदारसंघामध्ये प्रचंड दहशत आहे. यामुळे मतदार विचार करतो आणि जी काही मताची टक्केवारी कमी व्हायला लागली ती वाढावी अशी भूमिका घेऊन निवडणूक प्रक्रियेशी संबंधित यंत्रणेने, प्रामुख्याने जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत, जिल्हाधिकारी व त्यांचे सारे सहकारी यांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रयत्न केले. मतदारांमध्ये जागृती व्हावी, त्यांनी मतदान त्या ठिकाणी करावं यासाठी अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवले. तरी देखील मतदानाची टक्केवारी वाढेलच अशी शाश्वत त्या ठिकाणी देता येत नाही. परंतु चाळीसगावच्या दृष्टीने मला जर बोलायचं ठरलं तर चाळीसगाव तालुक्यामध्ये विकासाचा अनुशेष आजही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बाकी आहे. MIDC राजीव देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये आली. त्याच्यानंतर उन्मेष पाटील आमदार असताना त्या ठिकाणी काही उद्योगही आले. राजीव देशमुख यांच्या कार्यकाळातही आले. मंगेश चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी एकही उद्योग आला नाही. एकही उद्योग चाळीसगाव तालुक्यामध्ये आला नाही. ही वस्तुस्थिती तेही नाकारू शकणार नाही. परंतु आता कुणाला नेमकं मतदार विधानसभेत पाठवतात याची आज कुणी शाश्वती देऊ शकणार नाही. रात्रीतून चित्र बदलतं. मतदार केव्हा काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून यावेळची निवडणूक ही या तालुक्याला धक्का देणारी, धक्कादायक असणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून सर्वजण प्रचार करतात. अत्यंत टीकेची टोकाची पातळी त्यांनी गाठली. एकमेकावर आरोप प्रत्यारोप करताना एकमेकाचं वस्त्रहरण केलं. ते करत असताना हे सुद्धा जाणीव ठेवली नाही की कोण ज्येष्ठ आहे, कोण आपला राजकीय गुरु आहे, कोणी आपल्याला त्या ठिकाणी राजकारणामध्ये आलं, कोणी सहकार्य केलं. खोट्या बातम्या पसरून, खोटं नेरेटिव्ह तयार करून प्रतिस्पर्धी उमेदवाराला बदनाम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालाय. हे नाकारता येणार नाही. आणि म्हणून यावेळच्या निवडणुकीत मतदार अतिशय विचारपूर्वक मतदान करेल असं आम्हाला वाटतं. ही नक्की गोष्ट जो सुशिक्षित मतदार आहे त्या मतदाराच्या संदर्भात तो निश्चितपणे हा निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव आहे आणि मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते एक सर्वश्रेष्ठ दान आहे ही भूमिका घेऊन काम करेल. सर्वसामान्य माणूस देखील त्याच्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणावर जागृती झाली. त्याला समजलंय की पैसे घेऊन मतदान जर विकलं तर त्याचे परिणाम काय भोगावे लागतात. आणि हा विषय घेऊन आणि ह्या विषय समजून घेऊन जर मतदान झालं तर फार मोठं परिवर्तन होईल. मात्र तालुक्यातल्या मतदारांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. या ठिकाणी राजीव देशमुख हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ होता आणि राजीव देशमुख हे उमेदवार होते. जागा वाटपामध्ये काही निर्णय झाले. कारण महाविकास आघाडीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत, काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उभाटा असो, त्यांनी जागा वाटपाताना काही निर्णय घेतले आणि महाविकास आघाडी एकत्र राहावी म्हणून काही निर्णय या ठिकाणी घ्यावे लागले. ते निर्णय घेताना चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची जागा त्या ठिकाणी उभाटाला गेली. वरिष्ठ पातळीवर त्या संदर्भात काय निकष, काय निर्णय घेण्यात आले त्यांना माहिती. परंतु उद्धव ठाकरे जेव्हा या ठिकाणी आले आणि त्यांनी जाहीर सभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं, राजू दादा
आपण जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेचं मी स्वागत करतो आणि तुम्हाला मी विसरणार नाही, असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा या मतदारसंघातल्या त्यांच्या चाहत्यांमध्ये, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांमध्ये एक वेगळी भावना निर्माण झाली, एक आशा निर्माण झाली. आणि म्हणून या तालुक्याला आता एक दादासाहेब डी चव्हाणांनंतर पहिल्यांदा लाल दिव्याची गाडी या तालुक्याला मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याचं कारण की जर काही झालं, जी परिस्थिती बदललेली आहे, अनेक प्रश्नाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांवर जी काही चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने जे काही राजकीय वातावरण बदललेलं आहे ते पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये परिवर्तन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा या ठिकाणी येतील असं आता निश्चितपणे म्हणायला जागा सापडते. आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आलं तर या जिल्ह्याला 2 मंत्रिपदं त्या ठिकाणी नक्कीच मिळतील. त्याच्यातलं एक मंत्रिपद चाळीसगावला असेल. मग ते मंत्रिपद कोण असेल? जर उन्मेष पाटील त्या ठिकाणी निवडून गेले तर ते लाल दिव्याची गाडी घेऊन या ठिकाणी येतील, हे नक्कीच आहे. मात्र राजीव देशमुख देखील आमदार होतील असं जे काही बोललं गेलं, सांगितलं घेतलं, ते देखील आपल्याला नाकारता येणार नाही. कारण काय काय राजकीय तडजोडी काही झाल्या असतील, त्या तडजोडीमधून राजीव देशमुखांना देखील पुढे भविष्यात विधानसभेमध्ये जाता येईल. मात्र आता यावेळेस मोरसिंग राठोड बंजारा समाज हा पुन्हा एकदा महाविकास आघाडीबरोबर आलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी जीव तोडून त्या ठिकाणी काम करत आहे. जर या तिघांचं काम त्या ठिकाणी उठावदार झालं, प्रामाणिकपणे झालं, तर या मतदारसंघामध्ये उन्मेष पाटील यांना विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडायला कोणती अडचण त्या ठिकाणी येणार नाही. असं असलं तरी जो विश्वास मंगेश चव्हाण यांनी या ठिकाणी व्यक्त केलाय की मी 50,000 मताचा लीड घेऊन निवडून येईल, त्यांचा जो विश्वास आहे, कारण आतापर्यंत मंगेश चव्हाणांच्या संदर्भात जो काही अनुभव घेण्यात आलेला, जो काही अनुभव घेतला गेला, जे पाहिलं, ती जी गोष्ट बोलतात, ती जी गोष्ट ते करतात, त्या संदर्भातला त्यांच्या मनात एक विश्वास असतो. आणि म्हणून मग दूध संघाची निवडणूक असो की बँकेची निवडणूक असो किंवा इतर कोणत्याही निवडणुका असो, त्या निवडणुकामध्ये त्यांनी काही अंशी जे काही हे संपादन केलं, त्यामागे पैशाचं बळ असेल. मतदार म्हणतात की पैसा देऊन त्यांनी निवडणुका जिंकल्या. ह्या जरी गोष्टी असल्या तरी ज्या विश्वासाने ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत, प्रचार यंत्रणा त्यांची ज्या पद्धतीने प्रभावी आहे, त्या पार्श्वभूमीवर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक एकतर्फी होणार नाही. जे चित्र 8-15 दिवसापूर्वी होतं की निवडणूक एकतर्फी होईल, तशी परिस्थिती राहिलेली नाही. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होईल. प्रामुख्याने शहरी भागामध्ये व्यापारी, उद्योजक आणि सर्वसाधारणतः इतर लहान मोठ्या व्यावसायिकांमध्ये जे काही अलीकड परिवर्तन झालं, लोकसभेच्या निवडणुकामध्ये त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला शहरी भागात लीड मिळालेला नाही. ग्रामीण भागामध्ये जो लीड मिळाला तो देखील फार मोठा आहे अशातला भाग नाही. आणि म्हणून शहरामध्ये यावेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड मिळण्याची दाट शक्यता आहे. ग्रामीण भागामध्ये देखील यावेळेस सर्वसाधारणतः 50-50% जरी ते चालले दोन्ही उमेदवार, तरी बदलत्या परिस्थितीमध्ये यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो कोणी निवडून येईल तो सर्वसाधारणतः फार 8 ते 10,000 मताचा फरकाने त्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खूपच अटीतटी झाली तर मात्र 2.5 ते 3,000 मताचा लीड घेऊन त्या ठिकाणी निवडून येईल. मात्र ज्या परिस्थितीत आणि प्रचाराची यंत्रणा किंवा प्रचाराचे मुद्दे पाहिले तर हे मुद्दे नसून गुद्दे होते.
एकमेकाच्या बदनामीचं ह्या निवडणूक एकमेकाच्या बदनामीचं व्यासपीठ झालेलं आहे. आणि म्हणून लोकांनी किती भावलं, कोणी किती कोणाचा अपप्रचार केला. उन्मेष पाटील यांच्यावर टीका झाली, त्या टीकेला त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही. परंतु मतदार आता जागृत झालेला आहे. त्याला कोण कोणाबद्दल काय बोलतो यापेक्षा कोण मतदारसंघाला न्याय देईल, आमचे प्रश्न सोडवेल. या तालुक्यात अनंत प्रश्न आहे. 4 तालुक्याच्या सीमारेषेवर असलेला हा तालुका आहे. या तालुक्यात म्हणावा तसा विकास झालेला नाही. या तालुक्यामध्ये सिंचनाचे अनेक प्रश्न आहेत. मध्यंतरी उन्मेष पाटील यांनी नार पारच्या संदर्भात जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाच्या संदर्भात कोण काहीही बोलत असलं तरी नार पारचं आंदोलन या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या हिताचं, या जिल्ह्याला आणि तालुक्याला न्याय देणार आहे, सिंचनाचे आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवणार आहे. आणि म्हणून ह्या निवडणुकीकडे मतदार बांधवांनी ज्या पद्धतीनं पाहायचंय की हा तालुका अनेक अर्थाने विकासाच्या दृष्टिकोनातून मागे राहिलेला, विकासाचा मोठा अनुशेष या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तालुक्यामध्ये कधीही जातपात मानली जात नव्हती, जातीय तणावाची परिस्थिती नव्हती, परंतु ती परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. ओबीसी मराठा वादही या तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे. तर या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर या विधानसभेची निवडणूक होत आहे आणि ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. परिवर्तनाला दिशा देणारी, तालुक्याच्या विकासाच्या वर चर्चा करणारी ही निवडणूक होणार आहे. आणि म्हणून मतदार बांधवांना या ठिकाणी एक ऐतिहासिक निर्णय घ्यायचा आहे आणि तो घेताना ते आपल्या तालुक्याच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवतील असं मला वाटतं. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी व त्यांच्या साऱ्या यंत्रणेने यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांची टक्केवारी वाढावी यासाठी जी काही प्रयत्न केले आहे, मेहनत घेतलेली आहे, त्या त्यांच्या प्रयत्नाच्या आणि मेहनतीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांनी उद्या मतदानाला बाहेर निघावं आणि आपलं मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडावं. मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, ही भूमिका घ्यावी. आपल्या मतदानाच्या माध्यमातून जे काही परिवर्तन होणार आहे ते परिवर्तन लोकशाही त्या ठिकाणी जिवंत ठेवण्यासाठी त्याचा फार मोठा सहभाग असणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी. कृपया म्हणायचं का शब्द? हा व्हिडिओ आवडल्यास आपण तो सबस्क्राईब करावा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करावं, चॅनलला सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉन दाबावं. बेल आयकॉन दाबावं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करावं, चॅनलला सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉन बटन दाबावं.